तेव्हा मला ज्या माहित्या मिळाल्या की आजूबाजूच्या दीक्षाभूमीमध्ये बाजूला एका विशिष्ट समाजाची लोक जास्त संख्येने राहतात आणि त्या लोकांच्या दबावाखाली येथील प्रशासन झुकलं. येणारा वाढता लोंढा बघितला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. जी संख्या आज दिवसेंदिवस वाढत आहे. मग चैत्यभूमी असेल, दीक्षाभूमी असेल, भीमा कोरेगाव वस्ती, उद्याचं 13चं नाशिकचं येवला असेल, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला घोषणा केली. त्या सगळ्यांचा जर मायना घेतला, या सगळ्यांचं जर बारीक निरीक्षण केलं तर एक दिसून येते की दरवर्षी एक जनसमुदाय वाढतो. बाबासाहेबांना अभिवादन करणारा बौद्धच नाही आहे, तर आज इथे आदिवासी येत आहे, आज इथे मुस्लिम येत आहेत. मी चैत्यभूमीमध्ये बघ, मुस्लिम महिला मोठ्या संख्येने बुरखे घालून येतात, साहित्य घेऊन जातात बाबासाहेबांचा तिथून. हा वाढता लोंढा कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न, हे षडयंत्र आहे. मी आपल्याला सांगतो, सरकार म्हणते 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बघा मानसिकता कशी आहे त्याचा मी सांगतो. आम्ही एवढे कोटी ह्याला दिले, तेवढे कोटी त्याला दिले, असं सरकार सांगत होतं. तेव्हा भारतीय बौद्ध महासभा पुणे शाखेने एक प्रस्ताव दिला. त्यावेळच्या चीफ मिनिस्टरला, जे नागपूरमधून आहे, आणि एक प्रस्ताव दिला, बाबा सगळीकडे पैसे देत आहेत तर भीमा कोरेगावचं पण सौंदर्यीकरण करा. मला वाटतं 2018ची गोष्ट असेल. 2018ला आपल्यावरती तिथे सामुदायिक हल्ला झाला. ज्या हल्ल्याचं वर्णन मी स्टेट स्पॉन्सर्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट, हल्ला हा सरकार नियोजित होता असं मी त्याचं वर्णन केलंय. त्याच्यानंतर मी माझा प्रस्ताव दिला की भीमा कोरेगावचं सौंदर्यीकरण व्हायला पाहिजे. परंतु त्याचं काही उत्तर आलं नाही. नंतर आतून समजण्यात आलं, कारण आपल्या पण विचाराचे काही आमदार आहेत, दुसऱ्या पक्षातले असले तरी आपल्याला सांगतात, बाबा सगळीकडे पैसे देऊ, दीक्षाभूमीला देऊ, चैत्यभूमीला जेवढे पाहिजे तेवढे देऊ, आंबेडकर भवनला देऊ, परंतु भीमा कोरेगावला देणार नाही. कारण ती लढाई महाराजांमध्ये आणि पेशव्यांमध्ये, पेशव्यांचा पराभव झाला. आज ही मानसिकता देखील त्यांना कळते, म्हणून भीमा कोरेगावचा कोणी विकास करत नाही. मध्यंतरी मी प्रयत्न केला, आपल्याला जर आठवत असेल, 2018चा जर दरम्यान दिनदर्शिका बघितली असेल, कॅलेंडर बघितलं असेल, तर त्याच्या पहिल्या पानावरती 1 जानेवारीला मी मोठा फोटो छापला होता. बार्टीमध्ये काही अधिकारी आपले आले होते आणि बार्टीकडे 1200 कोटीचा फंड आहे असं त्यांनी मला सांगितलं. मी बोललो करूया आपण, भीमा कोरेगावचा पैसा बार्टीमधून काढू आणि इथे सौंदर्यीकरण करू. बोले भीमरावजी, तुम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून लीड घ्या. मी आर्किटेक्टची निर्मिती केली, आर्किटेक्ट अपॉइंट केले आणि तो आराखडा दिला आणि त्याचं चित्र मी त्यावेळेच्या दरम्यान कॅलेंडरमध्ये भारतीय बौद्ध महासभेचं छापलं. मी कॅलेंडर काय 1000-2000 नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1.5 लाख कॅलेंडर ह्या महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जातात. आणि ह्या सगळ्या बातम्या, हे सगळे पिक्चर जेव्हा सरकारला कळलं, त्या दोन्ही अधिकाऱ्यांची लगेच 6 महिन्यामध्ये बदली झाली.
बघा काय मानसिकतेमधून जात आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय बाबा. त्याच्यासाठी राजकीय दबाव असणं गरजेचं आहे. काही जण मला म्हणतात की भीमरावजी मंच पर से कुछ राजनीति की बात कर रहे. राजकीय दबाव असणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्रामधल्या सगळ्या राजकीय नेत्यांना राजकीय पक्षांना कळून चुकलेला आहे की भारतीय बौद्ध महासभेची ताकद निर्णायक या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. काही करू शकतात. विजयामधलं पराभवामध्ये परिवर्तन करू शकतात एवढी ताकद असते त्यांच्यामध्ये. म्हणून अलीकडच्या या 15-20 दिवसापूर्वी मला एवढे निमंत्रण आले. भीमरावजी बाबासाहेबांचा पुतळा बसवायचा. भीमरावजी आपल्याला विहार बांधायचे हे का सँक्शन झालेलं एवढे कोटी आले. या मराठवाड्याच्या हिंगोलीवरून जरासं व्हॉट्सअप माध्यमामधून गडबड झाली. माझ्यावरती पण काफी टीका झाली. त्या आमदारांनी मला येऊन सांगितलं, ओळखीचा आमदार आहे, ओबीसी समाजाचा आहे, शेड्यूल कास्टच आहे मला वाटतं, वंजारी समाजाचा आहे. त्याने सांगितलं भीमरावजी एवढं विपश्यना केंद्र मी उभा करतोय हे त्याचं आर्किटेक्ट आहे. हे महाराष्ट्र सरकारचं पत्रक आहे. मला 35 कोटी सँक्शन झालेले आहे. 4 एकरचा प्लॉट मी विकत घेतलेला आणि हा जेव्हा निर्मिती होईल ह्या संपूर्ण याची मी आता 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती आपल्याला लिहून देतो. मी आज आपल्या ऑफिसमध्ये बसलोय आंबेडकर भवनामध्ये. हा भारतीय बौद्ध महासभेला मी हँडओव्हर करतो. मी त्या लालचमध्ये आलो. माझ्यासाठी नाही तर भारतीय बौद्ध महासभेसाठी विपश्यना केंद्र जर एवढं होत असेल 4 एकरवरती तर बोललो मी येतो आणि माझी